तत्कालीन ज्या वेळेचे मुख्यमंत्री झाले, नेते असू देत, मंत्री असू देत, आमदार असू देत, त्या सगळ्यांच्याकडे सतत 40 वर्ष पाठपुरावा करत होता आणि हा पाठपुराव्याला यश आलं आणि आज आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या मुकुटामध्ये एक नवीन हायकोर्टचं सर्किट बेंचचं रत्न त्या ठिकाणी तिथं झालं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। गोरगरिबांना त्याची सोय होणार, गोरगरिबांना तिथं सोय होणार आहे। सारखं मुंबईला जावा, तिथं त्या ठिकाणी अपील करा, जायचा प्रवास खर्च, राहायचा प्रवास खर्च, गेले तर कधी आपला नंबर लागेल, कशा पद्धतीनं केस लागेल, ह्याच्यामध्ये सारखं कुठंतरी आर्थिक नुकसान लोकांचं व्हायचं, जनतेचं व्हायचं। या कोर्टामध्ये ह्या सर्किट बेंचमुळं आता ही सोय होईल। आता ह्या सोयीचा फायदा जनतेला होईल, इथल्या वकिलांनासुद्धा इथला या 100% मग कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यातल्या वकिलांना आणि जनतेला ह्याचा फायदा होणार आहे। विशेष सगळ्या वकिलांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी हा लढा उभा केला आणि जिंकला, याचं खरं श्रेय सर्व वकील, या असणारे अध्यक्ष, बार काउन्सिल मेंबर्स सगळ्यांचं त्या ठिकाणी आहे। विशेष आभार महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे, माननीय अजित पवार उपमुख्यमंत्री, ह्या तिघांनी हा विषय धरून ठेवला आणि विधिमंडळामध्ये मुद्दामनं सांगू इच्छितो, विधिमंडळामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र गवई साहेब चीफ जस्टिस झाले आणि चीफ जस्टिस झाल्यानंतर विधिमंडळात आमच्या आमदारांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये त्यांचा तिथं मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला साहेबांना भेटायचं आहे। आम्ही साहेबांना तिथं भेटलो। ही विनंती कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्किट बेंचची तिथेही आम्ही त्या ठिकाणी धरली। मुख्यमंत्र्यांनी जोर दिला आणि त्यांची फक्त एक स्माईल होती आणि ती स्माईल हेच तिथं आम्हाला सही झाली असं आम्हाला त्या ठिकाणी भासावून आलं। व्यवस्थित समाधानाचं वातावरण या ठिकाणी तमाम 3-4 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येतं। मी माननीय मोदी साहेबांचंही आभार व्यक्त करेन, न्यायमंत्रींचं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन, सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि महाराष्ट्राचे सुपुत्र सुप्रीम माननीय गवई साहेबांचंही मनापासून आभार व्यक्त करेन।